हॅलो. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ताई. तुमची तब्येत कशी आहे ताई? आता छान आहे ताई. आहे ना? हा. तुम्ही कशा आहात ताई? नाही, मस्त आहे. हो ना? ते बरेच दिवस झाले एक अनुभव मी शेअर केला होता तुमच्या. हो हो हो, तुम्हाला बरेच दिवस झाले ना? हा, बरेच दिवस झाले. ते बहिणीचा केला होता माझ्या. हो हो हो, माहित आहे. हा, हम्म. एक अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, सांगा ना ताई. म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे 2 महिने झाले अनुभव आलेले, हा पण हा. केलाच नाही, उशीर झाला. ते म्हणजे आपले म्हणजे मी शेती करते, तर बरं. म्हणजे शेताविषयी माझ्या तर म्हणजे शेतात ना दरवर्षी आता आम्ही कांदे करतो शेतामध्ये. तर कांदेच हे असतात अनुभव, काय ते? हा म्हणजे तर काय झालं दरवर्षी म्हणजे तुमचे अनुभव ऐकून मी बरेच असे म्हणजे सेवा प्रत्येकाच्या ऐकते ना. हा हा तर हा. म्हणजे काय होतं ना, शेतामध्ये कांदे दरवर्षी करतो, पण हम्म. एवढे काही कांदे होत नाहीत. अच्छा. त्यामुळे मी काय केलं, की जोपर्यंत कांदे म्हणजे जेव्हा लावले तेव्हापासून हा. ते निघेपर्यंत म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ मी रोज करत होते 11 अच्छा. वेळा. अरे वा. तर ते मी काय करायचे, की भरपूर म्हणजे 4 एकर कांदा होता. तर हा. त्याच्यामध्ये दररोज शेतामध्ये जाऊन म्हणजे आपल्या स्वामींचं नाव घेऊन मी शिंपडत होते फक्त. अरे वा. पूर्ण शेतामध्ये नव्हतं फिरता येत मला. मग हा. कधी कधी असं होत होतं, की एकाच शेतामध्ये उभा राहून मी ते फक्त बांधावरती मी टाकत होते, की स्वामींना प्रार्थना करत होते, की दरवर्षी माल काय एवढा निघत नाही, एवढं कष्ट आम्ही करतो. हा तर हा हा. मग मला फक्त म्हणजे कष्ट करतोय तर त्याचं फळ द्या मला. हा हा मग हा. ते इतके कांदे ताई आले ना, की अय्या. दरवर्षी 1-1.5 म्हणजे ट्रक फक्त कांदा निघत होता, पण हा. ह्यावेळेस 4 ट्रक कांदा निघालाय. बापरे! अशीच कृपा राहू दे हो ताई तुमच्यावर. हो ना, मग ते झालं म्हणजे फळ तर दिलंय स्वामींनी मला. हं. पण काय झालं ते विकताना प्रॉब्लेम आला. ह्या वर्षी दर पण नव्हता ना. तर हां, मग हां. काय झालं, की त्याला म्हणजे शेजारी प्रत्येकाचे कांदे गेले हं. आणि आपला कांदा जात नव्हता. मग हं, मी परत भगत ताईंना फोन केला होता. तर हं. ताई काय बोलल्या, की तुम्ही तुमच्या शेतामध्ये मसोबा जर असेल तर अच्छा. दर अमावास्येला तुम्ही श्रीफळ वगैरे तिथे फोडत जा म्हणजे हां. नारळ. आणि तिथे प्रार्थना करत जा, की तुम्ही आहे इथे राखणदार. तर मग म्हणजे फळ देत जा आम्हाला, म्हणजे हे माझे कांदे पण जाऊ द्यात. हां. आणि दरवर्षी माल निघतो तर त्याला चांगला म्हणजे मोबदला चांगला द्यावा असं हो, त्यांना हो, 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 हो. तर मग मी पण म्हणजे काय झालं ते 3 दिवस गेले आणि हं. त्यांनी सांगितलंच होतं, की त्यांच्या तोंडातून शब्द निघाले होते, की ताई तुम्ही फक्त 11 वेळा नामजप करा आणि तारक हं. मंत्र 11 वेळा घ्या तुम्ही. हां, तर मी घेत होते. 3 दिवस झालते ताई हां. आणि त्यांनी सांगितलं होतं 5 दिवसात तुमचा माल जाईलच. आणि अच्छा. 5व्या दिवशीच अगदी बरोबर 5व्या दिवशी ते व्यापारी आले, माल पण घेऊन गेले. अय्या! हां, म्हणजे ताईंचे म्हणजे शब्दाला शब्दच आहे. बघा किती ताकद आहे. हां ना. स्वामीच बोलले त्यांच्या मुखातून. हां, म्हणजे ते द्राक्षाच्या बाबतीत पण आईच्या तिकडे दुसरा अनुभव आहे ताई माझा. म्हणजे हां, हा तर कांदे तर गेलेच. पण हां. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं 5वा दिवस. त्या 5व्या दिवशीच बरोबर ताई बापरे! की हो, की त्याच दिवशी बरोबर ते कांदे गेले. असं ओह! म्हणजे बाकी म्हणजे म्हणजे सेवेकऱ्यांसाठी आपला अनुभव म्हणजे छोटा खरंच, वाटेल, खरंच. पण छोटा नाहीये माझ्यासाठी ताई. ताई हे लाखो शेतकऱ्यांसाठी हा अनुभव महत्वाचा आहे. हां, म्हणजे म्हणूनच म्हटलं, की मी बरेच दिवस झालं म्हटलं होतं शेअर करावं तुमच्याबरोबर. ताई केला पाहिजे हो, असं लवकर शेअर केला पाहिजे. हां, म्हणजे म्हणजे सगळ्यांचे पण पिकं निघायची वेळ आहे ना आता. हां, नाही बरोबर आहे ताई. हां. त्यामुळेच म्हटलं, की करावा. नाही, खूप आणि खूप धन्यवाद म्हणेन मी तुम्हाला ताई. नाही, नाही ताईंनाच उलटं भगत ताईंनाच म्हणजे खरंच नाही, पण तुम्ही शेअर केलं ना ताई. हां ना. हां. ताई अजून एक छोटासा अनुभव आहे दुसरा माझा. हां, सांगा ना अ, ताई. ते माझ्या आईच्या बाबतीत आहे. हां, तिचं पण म्हणजे तिकडे आईच्या इकडे द्राक्षाची बाग आहे. हां, तर त्यांनी काय केलं, की ते पांढरी द्राक्ष आणि काळी द्राक्ष 2 प्रकार असतात.
हो हो तर बरोबर. ते काळी द्राक्ष त्यांनी परत ती भरली होती त्यात काहीतरी म्हणजे त्यात ते पांढरी द्राक्षच होती पण त्याला ते काळे द्राक्षाचे ते कलम केलं होतं थोडक्यात. अच्छा अच्छा हा. हां आणि ते काय झालं सगळे त्याला ते फळच पहिलं वर्ष होतं. तर त्याला हं, काही द्राक्षच येत नव्हती. म्हणजे हा. मग ते सगळे घरातले टेन्शनमध्ये आले, की एवढं 2-3 एकर बाग आहे तर काय करायचं एवढं आता? अरे बापरे हा. हां, खर्च पण भरपूर झालाय तर हो आई हो. तर मग ती शिकलेली नाहीये आणि हं. तारक मंत्र पण तिला जमत नाही. अच्छा हा. तर मग मी म्हटलं, की "तू रोज काय करत जा." हं. म्हणजे ताईंचंच म्हणजे ताईंनाच बघा ताईंचीच ही सेवा आहे. हा हा. तर मी म्हटलं, की "तू ना काय करत जा, की अगरबत्ती घे. हा. स्वामींपुढे बस तू आणि हात जोडून फक्त ती अगरबत्ती विझेपर्यंत हं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तू जप कर. अरे वा आणि हा. ती विभूती आहे ती आपल्या स्वामींना प्रार्थना करून तू हं. द्राक्षाच्या ह्याच्यावरती फुंकर दे. हा बरोबर की बाबा आहे आता स्वामींचं जर इच्छा असेल तर ते त्याला ते फळ लागेल तुम्हाला जर बरोबर. असेल तर त्या तर मग ताई तिने 11 दिवस म्हटलं कर तू बघ आधी ट्राय कर की आणि तुझे किती वेळा बोलल्या त्या? म्हणजे ती एक अगरबत्ती म्हणजे लावली संपेपर्यंत. ना संपेपर्यंत पूर्ण हा हा. आणि ती विभूती आहे ती म्हटलं फुंकर मार तू हं. की म्हणजे जर स्वामींना प्रार्थना कर की बाबा असं असं आहे आणि म्हणजे मग त्याला फळ वगैरे काहीच लागेना झाले. हा तर मग तिने तसं केलं ताई. हा. 11व्या दिवसानंतरनं हळू-हळू ते त्यातून माल बाहेर पडत होता. हा. आणि इतका माल बाहेर पडला ना, की हं. भरपूर माल लागला त्याला. अरे वा. म्हणजे आईचंच हीच म्हणजे आईने सांगितलं होतं, की माझा पण अनुभव शेअर कर नाही, तू. नाही. बरोबर आहे, बरोबर. किती हां, सुंदर अनुभव ताई. हां. म्हणजे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव उपयोगी पडेल. हां, म्हणून म्हटलं, की कुठे पैसे वगैरे काय द्यायची गरज नाही ना ह्यासाठी. हां, हां. म्हणजे किती स्वामी सुंदर. म्हणजे स्वामी असतील तर काहीच गरज नाही पैसे द्यायची. हां, म्हणून म्हटलं, की शेअर करावा. आणि खूप खूप धन्यवाद ताई. मी आज शेअर करते हां. हो, हो ताई. श्री स्वामी हो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.